आपल्यापैकी बरेच जण सोसायटीमध्ये राहता हो ना, आणि तिथे शांतता खूप महत्त्वाची असते. पण विचार करा, जर एका साध्या मेंटेनन्स बिलामुळेच ही शांतता धोक्यात आली तर? आज आपण अशाच एका केसबद्दल बोलणार आहोत, जिथे एका बिलाने थेट समानतेच्या तत्वालाच आव्हान दिलं. चला पाहूया नेमका काय आहे हे प्रकरण. ही रक्कम बघा जरा, 10,77,740 रुपये. नाही, ही कुठल्या गाडीची किंवा घराची किंमत नाहीये. हे आहे, विश्वास ठेवा, 2023 मध्ये आलेलं एका ऑफिसचं वर्षाचं मेंटेनन्स बिल. म्हणजे 10 लाखांपेक्षाही जास्त. आता एवढा मोठा आकडा बघून कोणालाही प्रश्न पडेलच की हे खरंच मेंटेनन्स बिल आहे की कुठेतरी काहीतरी मोठी गडबड झालीये. आणि खरं सांगायचं तर याच प्रश्नाभोवती ही सगळी गोष्ट फिरते. तर ही गोष्ट आहे मुंबईतल्या ट्रेडर वर्ल्ड प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची. आणि या कथेच्या केंद्रस्थानी आहेत वकील आभा सिंग. त्यांनीच एका त्यांच्या मते अन्यायकारक बिलाला थेट आव्हान दिलं. आणि त्यांच्या या एका लढ्यामुळे खरं तर हजारो फ्लॅटधारकांसाठी एक नवीन दार उघडलं. तर मग नक्की प्रॉब्लेम काय होता? गडबड कुठे झाली? तर सगळा घोळ होता बिल आकारण्याच्या पद्धतीमध्ये. म्हणजे बघा, सोसायटीने प्रत्येक युनिटसाठी एकसारखं शुल्क आकारलं नाही. उलट त्यांनी ऑफिसच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार म्हणजे पर स्क्वेअर फूट रेटने बिल पाठवलं. आणि याच एका बदलामुळे बिलाचा आकडा लाखांच्या घरात पोहोचला होता. आणि या प्रकरणामुळे ना एक खूप मूलभूत प्रश्न उभा राहिला. विचार करा, सोसायटीमधली सिक्युरिटी, कॉमन रस्ते, पॅसेजमधली लाइटिंग, या सगळ्या गोष्टी तर सगळेजण सारख्याच वापरतात, बरोबर? मग फक्त कोणाची जागा मोठी आहे म्हणून त्यांनी जास्त पैसे का भरायचे? हे कुठेतरी पटत नाही, नाही का? ही स्लाइड बघा, इथे या वादाचं मूळ आहे. बिलिंगच्या दोन पद्धती. एक, पर स्क्वेअर फूट, म्हणजे तुमची जागा जेवढी मोठी तितके जास्त पैसे. आणि दुसरी, पर युनिट, म्हणजे तुमची जागा लहान असो किंवा मोठी, सगळ्यांसाठी कॉमन सेवांचा खर्च सारखा. अगदी सरळ. वकील आभा सिंग यांचा युक्तिवाद अगदी सोपा आणि सरळ होता. त्यांचं म्हणणं होतं की सोसायटीतली सुरक्षा, येण्याजाण्याचे रस्ते किंवा कॉमन लाईट्स, या सगळ्या सुविधा तर प्रत्येक सदस्य सारख्याच प्रमाणात वापरतो. मग फक्त ऑफिसची जागा मोठी आहे म्हणून जास्त पैसे का भरायचे? हा तर उघड अन्याय आहे. बरं, मग हे प्रकरण गेलं कोर्टात. आणि तिथे फक्त भावनिक युक्तिवाद करून चालत नाही, तिथे लागतो ठोस कायदेशीर आधार. चला बघूया कोर्टात नक्की काय पुरावे आणि युक्तिवाद सादर करण्यात आले. ही टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने तब्बल 2000 सालीच प्रति युनिट बिलिंगचा कायदा आणला होता, म्हणजे 20 वर्षांपूर्वीच. एवढंच नाही तर याआधी मुंबई हायकोर्टानेही स्क्वेअर फूटनुसार बिलिंग चुकीचं ठरवलं होतं. असं असतानाही सोसायटी हे सगळं धाब्यावर बसून काम करत होती. आणि वर आभा सिंग यांनी सादर केलेल्या 13 वेगवेगळ्या बिलांवरून हेही सिद्ध झालं की त्यांच्या बिलिंगमध्ये काहीच ताळमेळ नव्हता, पूर्णपणे मनमानी कारभार होता. या केसचा कायदेशीर पाया किती मजबूत होता हे मुंबई हायकोर्टाच्या या एका वाक्यावरूनच कळतं. कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले, फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स आकारायला कोणताही तार्किक आधारच नाही. म्हणजे यापेक्षा स्पष्ट शब्दात अजून काय सांगणार? तर सगळे युक्तिवाद ऐकले गेले, पुरावे तपासले गेले आणि मग खास सोसायटींच्या प्रकरणांसाठी असलेल्या सहकारी न्यायालयाचे न्यायाधीश S.K. देवकर यांनी आपला निकाल दिला. आणि हा निकाल फक्त एका सोसायटीपुरता नव्हता, याचे परिणाम खूप दूरपर्यंत पोहोचणार होते. निकाल आला आणि तो अगदी थेट आणि स्पष्ट होता. न्यायालयाने ठामपणे सांगितलं की क्षेत्रफळानुसार म्हणजे पर स्क्वेअर फूटनुसार मेंटेनन्स आकारण हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा वकील आभा सिंग यांचा तर विजय होताच, पण त्यांच्यासारख्या हजारो लाखो फ्लॅट धारकांसाठी हा एक खूप मोठा दिलासा होता. अच्छा, तर मग योग्य पद्धत कोणती? ती आहे प्रति युनिट बिलिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर सोसायटीमधल्या प्रत्येक युनिटसाठी, मग ते छोटं दुकान असो किंवा मोठं घर, कॉमन सेवांसाठी एकसारखंच शुल्क आकारलं जाईल. एक युनिट एक दर. कायद्यानुसार हीच पद्धत बरोबर आहे. आता हा निकाल फक्त या एका केसपुरता महत्त्वाचा नाहीये. महाराष्ट्रातल्या लाखो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा एक मैलाचा दगड आहे, एक आदर्श आहे. कारण यामुळे अन्यायकारक बिलांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एक कायदेशीर शस्त्र मिळालं आहे. तर या संपूर्ण निकालातून आपण काय शिकलो? 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं, मेंटेनन्स हे फक्त आणि फक्त प्रति युनिटच आकारलं पाहिजे, जागेच्या साईजनुसार नाही. दुसरं, सोसायटी आपल्या मनाप्रमाणे काहीही दर लावू शकत नाहीत. तिसरं, समानतेचा हक्क हा फक्त बोलण्यापुरता नाही, तो कायदेशीररित्या लागू करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर काही चुकीचं वाटत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रत्येक फ्लॅट मालकाला पूर्ण अधिकार आहे. ठीक आहे, मग आता ह्या माहितीचा आपण काय करायचं? आपल्या बाबतीत असं काही होत नाहीये ना, हे कसं तपासायचं? अगदी सोपं आहे.
सगळ्यात आधी आपल्या सोसायटीचे जे बायलॉज किंवा नियम आहेत ते एकदा वाचा. त्यानंतर तुमचं मेंटेनन्स बिल नीट बघा. ते पर युनिट आहे की पर एरिया? आणि जर बिलात काहीही गडबड वाटली, काही रक्कम चुकीची किंवा अन्यायकारक वाटली, तर सोसायटीला प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नका. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. हे प्रकरण फक्त एका मेंटेनन्स बिलाचं नाहीये. हे आपल्याला आपल्याच समाजात, आपल्या सोसायटीमध्ये समानता म्हणजे काय यावर पुन्हा एकदा विचार करायला लावतं. खरंच आपल्यासाठी समानतेचा अर्थ काय आहे हा प्रश्न हे प्रकरण आपल्या सगळ्यांसमोर ठेवून जातं.